नमस्कार, मी शुभम पवार. प्रहार डिजिटलच्या गजर हरी नामाच्या या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण रत्नागिरी शहरातील एकमुखी दत्तप्रसादिक महिला भजन मंडळ गुढेवाडार यांच्याशी चर्चा करणार आहोत. आज त्यांची बुवा आपल्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार. मुलाखतीची सुरुवात आपण नेहमीच्या पद्धतीनेच करणार आहोत. तर सुरुवात करताना तुमचा एखादा सुंदर असा अभंग आमच्या प्रेक्षकांना ऐकवला तर खूप छान होईल. हां, ठीक आहे. नक्कीच आम्ही आमच्या मंडळातर्फे तुम्हाला एक अभंग ऐकवू. अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. इथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता महापुण्यराशी, तया आठविता महापुण्यराशी. नमस्कार माझा श्री गुरु दत्तात्रयासी. नमस्कार माझा श्री गुरु दत्तात्रयासी. पुंडलिक वरदे, हरी विठ्ठल. नमो नमो तुझ श्री गणराया. नमो नमो तुझ श्री गणराया. बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. नमो नमो तुझा श्री गणराया. नमो नमो तुझ श्री गणराया. बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. अंगी उटी सेंदुराची. अंगी उटी सेंदुराची. अंगी उटी सेंदुराची. अंगी उटी सेंदुराची. कंठी शोभे माळ मुक्ता फळांची. 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 जय घोष बोला, जय घोष बोला, मंगलमूर्ती मोरया. बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. नमो नमो तुझ श्री गणराया. नमो नमो तुझ श्री गणराया. बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. बुद्धी द्यावी तुझे गुण गाया. उमा महेश्वराचा असे तू बाळ. उमा महेश्वराचा असे तू बाळ. उमा महेश्वराच्या असे तू बाळ. उमा महेश्वराच्या असे तू बाळ. भक्तांचा कैवारी दुष्टांचा काळ. भक्तांचा कैवारी दुष्टांचा काळ. भक्तांचा कैवारी दुष्टांचा काळ. भक्तांचा कैवारी दुष्टांचा काळ. तुमची असुद्या हो, तुमची असुद्या हो आम्हावरी छाया. बुद्धी द्यावी तुझे गुण गाया.
खूप छान असा अभंग तुम्ही आमच्या प्रेक्षकांना ऐकवलात. तर काय सांगाल की तुमच्या मंडळाची सुरुवात कशी झाली आणि कोणाकडून प्रेरणा मिळाली? आमचं मंडळ खूप जुनं आहे. म्हणजे 1976 साली माझी आत्ते होती इथे. हां, उमा खडपे, हां, दुसऱ्या त्यांच्याबरोबर सुरेखा विलणकर, हां, इंदुमती चवंडे, हां. अ, उषाताई घुडे, अशा 4-5 जणी मिळून हे मंडळ स्थापन केलं. अच्छा. त्यांनी ते चालवलं आणि त्यांच्यानंतर ते हां, आम्ही आता त्यांचा वारसा चालवत आहोत. अच्छा. मग मंडळ जेव्हा तुम्ही त्यांच्याकडून मंडळ जेव्हा तुमच्यापर्यंत आलं आणि तुम्ही आता हा वारसा चालवताय, तेव्हा तुम्हाला असा कुठचा क्षण आहे की तुमचा तो आता कायम आठवणीत राहिला आहे? मी कधी देवळात जायचीच नाही. हां, पण जेव्हा माझं लग्न झालं, हां, तेव्हा माझी आते इथे यायची. हां, माझ्या सासऱ्यांना कायम सांगायची, "सुनेला हां, देवळात पाठव." हां, तर मी कशी म्हणजे तिथे माहेरी असताना अभंग हां, वगैरे गायची. हां, पण हां, तिला माहीत होतं. त्याच्यामुळे तिने मला ते देवळात यायला हां. जबरदस्तीने सुरुवातच केली. अच्छा. आणि त्याच्यानंतर मग मग मला अभंग म्हणायला सांगायला लागली. मग त्याच्यामध्ये नंतर मग ती म्हणाली, "तू माझ्या मागे तूच ते हां, पुढे म्हणजे हा वारसा चालवायचं." झाला. असं करून तिने मला ते म्हणजे म्हणजे गोडी ती एक निर्माण करून दिली. तिने मला त्या ह्याच्यात देवळात समरस करून घेतलं. असं म्हणजे अच्छा. त्यामुळे मला खूप आवड निर्माण झाली आणि त्याच्यानंतर मग माझ्या ह्या महिला आहेत ना, हां, त्यांना पण मी हळू या सर्वांनी असं करून मग ह्या पण सगळ्या महिला यायला लागल्या. अच्छा. खूप जुनी परंपरा तुमची भजनाची तुम्ही आता पुढे चालवताय. म्हणजे तुमचा हा घराण्याचा जो वारसा आहे, तो तुम्ही आता चालवताय आणि नवीन मुलांनाही तुम्ही त्याच्यात जोडलेलं आहे, जोड असं ऐकायला मिळतं तुमच्या भजन मंडळातर्फे. पण तुमच्या भजन मंडळात जी नवीन मुलं येतायत, त्यांना तुम्ही नवीन ज्या मुलांना काहीच माहिती नसतं भजनाबद्दल, त्यांना तुम्ही कसं शिकवता? किंवा कशी त्यांना त्यांची तयारी मार्गदर्शन करून करतो. घेतली जाते तुमच्याकडून? आमच्या मंडळात जेव्हा नवीन मुलं येतात, तेव्हा त्यांना सुरुवातीला मागे-पुढे असा अभंग होत असतो. पण आम्ही त्यांना मग ते कसं म्हणायचं, चाल कशी लावायची, हां, नंतर कसं सर्वांना म्हणायला द्यायचं, हे सर्व आम्ही त्यांना सांगतो, समजावून सांगतो. त्यामुळे ती मुलं पण आवडीने येतात हां, आणि मग सहभागी होतात. अगदी आनंदाने 8 दिवस तर आमचा सप्ताह असतो देवळात ना, हां. तेव्हा एवढी खूप मजा करतात ना मुलं येऊन. छोटी-छोटी मुलं पण अभंग म्हणतात. अच्छा. त्यांना वाजवण्याचं वगैरे म्हणजे टाळ वगैरे असं काय हां. प्रशिक्षण देता का? टाळ पण वाजवायला शिकवतो आम्ही. हां, ती एक कला समजायला पाहिजे बरोबर, असते ना, म्हणून बरोबर. मग आम्ही ते पण शिकवतो. नाल वाजवायला शिकतात मुलं. अच्छा. म्हणजे खरोखरच त्या मुलांना तर त्या वयात ती गोडीच हां. निर्माण करतंय तुमचं मंडळ. भजन म्हटलं की गायन आलंच. मग गायन म्हटल्यावरती त्याच्यामध्ये अभंग जेव्हा येतात, ते वेगवेगळ्या चालींवर असतात. म्हणजे आता पूर्वी संत परंपरेपासून चालून आलेले अभंग हे वेगळ्या चालीवर आहेत आणि आत्ताच्या नवीन गाण्यानुसार काही अभंग रचवले जातात किंवा गवळणी रचवल्या जातात. मग त्या जेव्हा तुमच्या भजन मंडळात सादर करायच्या असतात किंवा नवीन चालीवर अभंग सादर करायचा असतो, मग सराव असेल तुमचा, तो तुम्ही तुमचा कसा करून घेता? आम्ही जेव्हा नवीन अभंग बसवायचा असतो, तेव्हा आधी तो अभंग सर्व आमच्या महिला आहेत, हां, ज्या त्यांना सर्वांना ऐकवतो. हां, त्या त्याच्यानंतर त्यांना ती चाल समजवतो. त्याच्यानंतर आमचे नालवाले, पेटीवाले त्या त्यां त्यांच्या त्यांच्याकडून ते आमचा सराव व्यवस्थित करून घेतात हां. आणि अशा प्रकारे आम्ही तो बसवतो. भजनाचा हा सराव करतानाच गृहिणी म्हणून तुम्ही घरच्या जबाबदाऱ्या सांभाळून याचं नियोजन कसं करता? जेव्हा भजन असतं, त्या दिवशी लवकर सकाळी उठून सर्व घरातली कामं आटपून सगळ्यांचं घरातलं व्यवस्थित केल्याशिवाय बाहेर पण पडता येत नाही ना. हां, हां. मग ते बरोबर. केल्यानंतरच बाहेर पडतो आम्ही आणि एकदा बाहेर पडलो, की किती वाजता घरात येऊ याचा टाईम टेबल नसतो. मग जेव्हा तुम्हाला कधी उशीर होतो तेव्हा मग तेव्हा घरच्या लोकांचा तुम्हाला सपोर्ट कसा असतो? आणि घरच्या लोकांचा आम्हाला कायमच सपोर्ट आहे. म्हणून तर आम्ही आत्तापर्यंत एवढे भजन सेवा करतोय आवडीने. खूप छान असा पाठिंबा तुमच्या घरचा मिळतो. पण ज्यावेळेला तुम्ही भजनात पूर्वी नव्हतात म्हणालात तुम्ही, की नंतर तुम्ही भजनाकडे वळलात. पण भजनाकडे वळल्यानंतर तुमच्या स्वतःच्या आयुष्यात किंवा स्वतःच्या आत्मविश्वासात कसा बदल झाला? मी भजन क्षेत्रात आले, तेव्हापासून मला इतका आत्मविश्वास निर्माण झाला, की मी
पहिली कधी घराच्या बाहेर पडलेच नव्हते. हा. पण बाहेर पडल्यानंतर माझी खूप ओळख झाली, हा. सगळ्यांशी परिचय झाला. बरोबर. त्याच्यानंतर खूप खूप ठिकाणी चिपळूणला गेलो आम्ही स्पर्धेसाठी, हा. कुडाळला गेलो, हा. कणकवली, जिल्ह्याच्या बाहेर खूप भजनं गेली. बरोबर. म्हणजे आमच्या महिलांनी पण मला खूप सपोर्ट केला. बरोबर. प्रत्येक वेळेला मी म्हटलं ना, की महिला आमच्या तयार, चला जाऊया. बरोबर. म्हणजे असं खूप म्हणजे आनंदाने. आणि या भजन क्षेत्रातून आम्ही आता नमन क्षेत्रात पण गेलोय. वा, खूपच छान. नमन क्षेत्रात तुम्ही आता गेलेत म्हणाला. नमन क्षेत्र म्हणजे नक्की काय? तुमचं नमन तुम्ही तयार करताय नाही, की आम्ही नमनात स्वतः सहभागी आहोत. स्वतः सहभागी स्वतः आहे? रोल करतोय. अच्छा. कुठचं आमच्या नमन भजन मंडळात माऊली नमन मंडळ. माऊली भजन क्षेत्राकडून तुम्ही आता नमन मंडळाकडे पण चाललात आहे. ऐकून खूप आनंद झाला. म्हणजे कुठेतरी महिला हा पुढच्या प्रगतीच्या टप्प्यावर आहे आणि लोककलाही जोपासतायत असं म्हणायला हरकत नाही. पण तुमचं जे भजन मंडळ आहे त्याच्यामध्ये कशा कशा लोकांचा सहभाग असतो? म्हणजे अगदी लहानांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सहभाग आहे की? नाही, आमच्या भजन मंडळात छोट्या मुलांपासून अगदी 75 वर्षांच्या महिलांपर्यंत सर्वांचा सहभाग आहे. कोणी आलं तर आम्ही त्यांना अच्छा. आवडीने समाविष्ट समाविष्ट करून बरोबर. घेतो. तुमच्या भजन मंडळातले काही सदस्य असतील, ज्येष्ठ असतील, तर त्यांच्याशी देखील आपण संवाद साधूया. हो, चालेल. या भजन मंडळातले काही ज्येष्ठ कलावंत सुद्धा आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याशी देखील चर्चा करणार आहोत. नमस्कार आजी. काय नाव तुमचं? माझं नाव रेखा रवींद्र खातू. अं, माझं 74 वय आहे आता. अच्छा. मी पहिल्यापासून इकडे गुढेवाटत भाड्याने आम्ही राहायचे. हा. आमची कसा भजन क्षेत्रातला प्रवास झाला तुमचा? आमचा भजन क्षेत्रातला प्रवास चांगला झाला. सगळ्या महिला पहिल्या त्या होत्या. त्याच्यात आम्ही भजन करायला रात्रीचे कुठे बाहेरून पण जायचे. इकडे गुढेवाटत आम्ही राहिलेली. हा. कधी पण इकडे देवळात मग ती कायमची मग देवळातच जायचे मग मी. पूर्वी भजनाला जाताना आता जशा गाड्या आहेत तशा गाड्या होत्या की नाही, कसं जायचं पायन तुम्ही? जायचे. चाललं सगळीकडं. पायानं चालत हा, जायचं. हा. आणि त्यावेळेला जशा आता लाईट्स वापरतात किंवा वादन वापरतात तेव्हा काय सिस्टीम होतं होती? तेव्हा पण होतं. का तुम्ही कंदिलावर जायचात? कसं जायचात? नाही, कंदील नाही. हे लाईटी होत्या. लाईटी होत्या होत्या तेव्हा? होत्या. हा. पण हम्म. तेव्हा तुम्ही फक्त गाड्यांची हा, व्यवस्था हा, नव्हती नव्हती. आणि चालत जायचे. बसने चालत जायचे आम्ही. अच्छा. आता कशा रिक्षाने आहेत. अच्छा. तेव्हा बसने जायचे आम्ही सगळीकडे. त्यावेळेला तुम्ही आता बघा, आताच्या जमान्यात फोन आहेत आणि सगळ्यांना एका फोनवरती सगळ्यांना बोलवलं जातं. मग त्यावेळेला तुम्ही कसे बोलवायचात की अमुक ठिकाणी भजनाला जायचं आहे, तर कसं सांगितलं जायचं? कसा निरोप ते पोचवायचा तिकडे? ते अगोदरच आम्ही देवळात जमायचे ना गुरुवारची हा. भजनाला, तेव्हा ते सगळं सांगून ठेवायच्यात. हा. म्हणजे यायचं टाइम बिम. अच्छा. हा, म्हणजे मग त्या त्या टायमात टायमिंगला यायचे ते आम्ही यायचं. सगळे अच्छा. जमायचे. म्हणजे एखाद्या ठिकाणी विशिष्ट ठिकाणी हा, देवळात किंवा असं तुम्ही एकत्र जमून एका ते आधी ठिकाणी निरोप जमायचे आणि असं. जायचे. म्हणजे तुमचा हा मोठा प्रवास आहे भजनातला. त्यावेळेचं भजन आणि आत्ताचं भजन याच्यात काय तुम्हाला फरक वाटतो? तेव्हाच आम्ही म्हणजे एवढं आताच नवीन नवीन गाणी असतात. तेव्हा एवढे जास्त बंगणी नसायची. तर आम्ही म्हणायचीच नाही. आता आम्हाला म्हणायला मिळतं. तुम्ही म्हणता हा, अभंग. म्हणतो आम्ही. म्हणजे एखाद्या अभंगाची 2 कडवी जर का आमच्या प्रेक्षकांना ऐकवल्यात तर बरं होईल. मन मंदिरी मनाच्या गाभाऱ्यात, मन मंदिरी मनाच्या गाभाऱ्यात, पांडुरंगाची पाहत होते वाट, पांडुरंगाची पाहत होते वाट. मायेचा दोर तोडा ग, प्रेमाने विठूला जोडा ग. मायेचा दोर तोडा ग, प्रेमाने विठूला जोडा ग. देव येईल येईल भजनात, देव येईल येईल भजनात. पांडुरंगाची पाहत होते वाट, पांडुरंगाची पाहत होते वाट, पांडुरंगाची पाहत होते वाट. छान असा अभंग तुमच्या मंडळातील आजीने सादर करून दाखवला. मुलाखतीचा शेवट करताना जसं तुम्ही मुलाखतीची सुरुवात तुमच्या गोड अभंगाने केली, तसंच मुलाखतीचा शेवट देखील तुमच्या एखाद्या छान अशा गवळणीने केलात तर खूप छान होईल. नक्कीच तुम्हाला आम्ही एक छान गवळण ऐकवतो.
घाट चढताना तो मथुरा घाट चढताना तो मथुरा घाट चढताना तो मथुरा घाट घाटामधली अवघड वाट घाटामधली अवघड वाट घाटामधली अवघड वाट घाटामधली अवघड वाट कसा अचानक येतो आडवा खाना झुडपातुनी कसा अचानक येतो आडवा खाना झुडपातुनी निघाला मथुरेला गवळणी निघाला मथुरेला गवळणी निघाला मथुरेला गवळणी माठात बरोनी जैस लोणी भाराचे राजणी माठात बरोनी जैस लोणी भाराचे राजणी निघाला मथुरेला गवळणी निघाला मथुरेला गवळणी निघाला मथुरेला गवळणी खंडाळ भारी हा गिरिधारी खंडाळ भारी हा गिरिधारी खंडाळ भारी हा गिरिधारी खंडाळ भारी हा गिरिधारी गोपिकांना गावी हुशारी गोपिकांना गावी हुशारी गोपिकांना गावी हुशारी गोपिकांना गावी हुशारी नको नको रे कोणू मागत्या करती रे विनवणी नको नको रे कोणू मागत्या करती रे विनवणी निघाला मथुरेला गवळणी निघाला मथुरेला गवळणी निघाला मथुरेला गवळणी माठात बरोनी जैस लोणी भाराचे राजणी माठात बरोनी जैस लोणी भाराचे राजणी निघाला मथुरेला गवळणी निघाला मथुरेला गवळणी निघाला मथुरेला गवळणी नको रे कान्हा हे मधुसूदना 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 वाटेमध्ये घालू धिंगाणा वाटेमध्ये घालू धिंगाणा वाटेमध्ये घालू धिंगाणा वाटेमध्ये घालू धिंगाणा करजोडोनी शरणाला एका जनार्दनी करजोडोनी शरणाला एका जनार्दनी निघाला मथुरेला गवळणी निघाला मथुरेला गवळणी निघाला मथुरेला गवळणी माठात बरोनी जैस लोणी भाराचे राजणी माठात बरोनी जैस लोणी भाराचे राजणी निघाला